महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ शिवाजीराव पाटील शाखा कोल्हापूर जिल्हा यांच्या वतीनं प्राथमिक शिक्षकांच्या प्रलंबित मागण्यांसाठी आजपासून जिल्हा परिषदेसमोर धरणे आंदोलन करण्यात आलं। 24 वर्षांनंतरची निवड श्रेणी मंजुरी, 55 वर्षांनंतरच्या मुदतवाढीचे प्रस्ताव प्रलंबित राहिल्यानं शिक्षकांच्या पेन्शन प्रकरणात अडचणी येत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला। सेवेत असताना शैक्षणिक अर्हता वाढविणाऱ्या शिक्षकांच्या बहिस्थ परीक्षेचा प्रस्तावांना तात्काळ मान्यता द्यावी। सर्व संवर्गाच्या पदोन्नत्या टीईटी अट न लावता सेवा ज्येष्ठतेने कराव्यात। कुमार कन्या शाळा एकत्रीकरणामुळे शिक्षक आणि मुख्याध्यापक पदे कमी होणार असल्यानं अशा शाळांचे एकत्रीकरण रद्द करावे। सर्व विषय शिक्षकांना पदवीधर वेतन श्रेणी देणे आणि विषय शिक्षकांच्या वेतन त्रुटी तात्काळ दूर कराव्यात। रिव्हर्शन प्रक्रिया त्वरित राबवावी। तसेच जनगणनेसाठी नियुक्त शिक्षकांच्या सुट्टीतील कामाची अर्जित रजा सेवा पुस्तकी नोंद करावी, अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या। आंदोलनस्थळी शिक्षण सभापती शीतल यादव, बांधकाम आणि आरोग्य सभापती सारिका नांदेकर यांनी भेट दिली। मागण्या 8 दिवसात मान्य न झाल्यास साखळी उपोषण छेडण्याचा इशाराही शिक्षक संघटनेच्या वतीनं देण्यात आलाय। या आंदोलनात राजाराम वरुटे, डी.पी. पाटील, भैरवनाथ शिंदे, सर्जेराव सुतार, बाजीराव कांबळे, साहेब शेख, तानाजी धारपवार, शिवाजी पाटील, दिलीप पाटील, श्रीपती तेली, अनिल चव्हाण, तानाजी पवार, प्रकाश पाटील आदींनी सहभाग घेतला होता।